भूमिकन्या अहो असं नका करू, नका तिचं लग्न तिच्या मनाविरुद्ध करून देऊ, मी विनंती करते तुम्हाला। पण नयनच्या मनात दुसरं कोणी असताना तुम्ही असं का वागताय? तुम्हाला माहिती नयनला हेमंत आवडतो, तरी सुद्धा तुम्ही तिच्या मनाविरुद्ध तिचं लगीन का लावताय? जे बोलतीया ते खरं आहे का? तुझ्या मनात दुसरं कोणी आहे का? नाही, माझ्या मनात दुसरं कुणी पण नाही। माझं कुणावर बी प्रेम नाही। ऐकलं का तुझ्या कानानं? उगा आमच्या नातीविषयी काय बाय बोलू नको। चांगले संस्कार केलेत आम्ही आमच्या लेकरावर। बाबांना सोबत म्हणून आली। तू बळीची पोर ना? हो, तरीच तुझा बाप बी आमच्याबद्दल काय बाय सांगत गावभर बोंबलत हिंडत असतो, आणि तू बी त्याच्याच पायावर पाय ठेवून माझ्या नातीबद्दल काय बाय सांगत गावभर हिंडतीस नाही का? लबाड बापाची लबाड पोर। बस, माफ करा, पण तुम्ही मला काय पण बोला, मला चालेल, पण माझ्या वडिलांविषयी काही बोलू नका। आता का बोलू नको? आमची चार चौघात पाहुण्या रावळ्यात इज्जत काढायची हे चालतं, आणि तुझ्या बापाविषयी आम्ही खरं बोललं तर लगेच आग पाखड करायची। तुझा बाप लबाड नाही, तुला मिरच्या का ग झोंबल्या? चल निघ इथून, वटी आली आम्हाला शानपणा शिकवायला। स्वतःचं घर शेणाचं असल्यावर दुसऱ्याच्या दगडा मातीच्या घराला घाण नसतं म्हणायचं। तुम्ही हे बरोबर नाही करत आहे। नियती तुमचा योग्य वेळी हिशोब करेल। ए पोरी, बस झाली तुझी नाटकं। पोरगी आहे म्हणून गप राहिलो आम्ही, पण तू तर लईच तोंड उचकटायला लागलीस। नियतीला आमच्या बरोबर काय हिशोब मांडायचा असेल तो मांडू दे, पण तू मध्ये आडवी येऊ नको। ठीक आता, नाहीतर धक्के देऊन बाहेर काढीन। तुम्ही कशाला थांबल्यात? तुला लावा आळेत। काय बोलली नाही? लक्ष्मी, दीपे, तुम्ही बोलत का नाही? सांगा की काय झालं? ती येतो म्हणले ना मला भेटायला? नाही, तू नयन बद्दल जे काही बोलत होता ना
ते एकदम बरोबर होत. ती त्या घरात वाढली जरी असली ना तरी ती त्या सावकारीनबाई सारखी नाही. चिखलात उगवलेला भात आहे रे ती. लई प्रेम करते तुझ्यावर. प्रेम आहे तर मग भेटायला काय येत नाही. अरे तुला काय होऊ नये म्हणून. प्रेम काय असतं आणि ते कसं करावं हे चांगलं माहिती आहे तिला. आणि ते तुलाही माहित व्हावं एवढंच वाटतं रे. अरे ती तुझ्यासाठी फक्त तुमच्या प्रेमाचीच नाही तर तिच्या स्वातंत्र्याची सुद्धा आहुती देते. आणि आपल्या आयुष्यात आपल्यावर एवढं प्रेम करणारं जो कोणी असेल ना तर त्यापेक्षा मोठा आनंद नाही रे. तू तुझ्या जीवाचं बरं वाईट करून तिच्या त्यागाचा अपमान नको करू रे. तू फक्त सुखी राहावं आनंदी राहावं एवढंच वाटतं रे तिला. हेम्या आता रडलं ते शेवटचं बरं का. ह्याच्या पुढे अजिबात रडायचं नाहीस बघ तू. लक्षात ठेव. आणि ती तुझ्यासाठी इतकं करते तर तू फक्त तिच्यासाठी आनंदी राहून तिच्या संकटांना तोंड द्यायला बळ नको का द्यायला. मी नाही राहू शकत नाही शिवाय. अरे हेम्या तुमचं सोबत राहणं सोड. तुमचं भेटणं पण तुमच्या जीवावर येणार. आणि तुम्ही जीवानीशी गेल्यावर सगळं काही संपलं असं जर तुला वाटत असेल ना तर तसं नाही. पुन्हा तुझ्या घरच्यांना नरक यातना भोगाव्या लागतील. आणि निवळ आपल्या स्वार्थापोटी जर आपल्याच जवळच्या माणसांना त्रास होत असेल ना हेम्या तर त्या प्रेमाचा काहीच अर्थ नाही. अरे हेम्या खरं प्रेम तेच असतं ज्यात निस्वार्थ भाव असतो. हॅलो. हा काय ग लक्ष्मी आहेस कुठं? अगं रानात आलो होतो तिथं बी दिसली नाहीस. घरी आलो तर इथं बी नाहीस. आहेस कुठं? बाबा ते काय नाही बाबा रानातच आले. फक्त आपल्या नाही दीपालीच्या रानात. आता इकडून ना थेट घरीच येणार आहे. बर 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 ये ये लवकर ये. अंधार पडायचा आत ये. हा हो हो. हा. लक्ष्मी कसला विचार करतेस आणि योखाडा कशाला उचललायस? काही नाही ग. आज मी बाबांशी खोटं बोलले ना. मग बाबांनी ना मला एक बरणी दिली होती आणि ते बरणी देताना म्हणले होते की जेव्हा जेव्हा तू खोटं बोलशील आणि ते खोटं काय आहे हे तुला मला सांगता येणार नाही तेव्हा त्या बरणीत एक खडा टाकायचा. आणि जेव्हा खरं काय आहे हे सांगायचा धीर येईल तेव्हा येऊन मला सांगायचं. पण माझ्यापासून काही लपवायचं नाही. आजपर्यंत ती बरणी रिकामी होती ग. कारण आजपर्यंत मी कधीच खोटं बोलले नाही त्यांच्याशी. आज त्या डब्यात हा खडा पडणार. नका तिचं लग्न तिच्या मनाविरुद्ध करून दे. मी विनंती करते तुम्हाला. काळ्या आईच्या कुशीत पेरलेलं बी पण तेच रुजून वर येते जे चांगलं. मग तसंच आपल्या नातीच्या आयुष्यात कुठला माणूस पाहिजे आणि कुठला माणूस नको याचा विचार नको का करा. तारका कसला विचार करतेस? बघ बळी आणि त्याची ती लेक त्यांना कायमच कसं गप करता येईल ते बघा. तो शाना बळी आपल्या विरोधात गावभर बोलत असतो. त्याला आपली कसलीच भीती उरलेली नाही. त्यात भरीसभर म्हणून बळीची पोरगी आपल्याच घरात येऊन आपल्याला शानपणा शिकवून गेली. आज ती आपल्याच घरात येऊन मला उलट उत्तर करून गेली तर उद्या बाहेर जाऊन आपल्या विरोधात बोलूच शकती. तेव्हा त्या बाप लेकींचा एकदाच काय तो निकाल लावाय पाहिजे. तारका तुझ्या मनात नक्की आहे तरी काय? त्यांच्या सोबत असं करायचं की बाप लेक कायमचे गप होतील. कायमची म्हणजे
कायमची. लक्ष्मी, ए लक्ष्मी, काय झालं? आज पहिल्यांदाच बरणीत खडा पडलाय. बाबा ते ना मी म्हणजे मग अगं आपलं ठरलंय ना, मग तू कशाला टेन्शन घेती? हे बघ, जे काय खरं आहे ते मला आजच कळायला पाहिजे. असं काही नाही. तुला वाईट वाटत असेल हं? पण तू काय वाईट वाटून घेऊ नको, कळलं का? तुला जेव्हा कधी सांगावंस वाटेल मला तेव्हा सांग. फक्त मला सांग, जे काय खोटं बोललीस त्याने कोणाचं नुकसान नाही झालं ना? नाही बाबा, कुणाचं काहीच नुकसान नाही झालं. मग घाबरायचं काय कारण आहे? हे बघ, तुला जर माझ्याशी खोटं बोलायचं असतं तर तू बर्नीमध्ये खडा टाकला असता का? म्हणजे तुझ्या मनात पाप नाहीये. अगं उलट मला खात्री आहे की तू खोटं बोलली असशील ना, तर तसं काहीतरी कारण असल्याशिवाय खोटं बोलली नसणार, किंवा दुसरं काहीतरी कारण असतं. पण मला आनंद आहे की माझी लक्ष्मी खोटं बोलली, पण तुझ्या मनानं खडा बरणीत आणून टाकलास. आपली पोरगी नियमात आहे आणि नियमानं वागती. याच्यापेक्षा एखाद्या बापाला आणखी काय हवं असतं, आहे का नाही? मला खरं काय ते कळायला हवं भूषण. काय खरं? नयनचं खरंच हेमंतवर प्रेम आहे का? नयन हे लग्न ताराक्काच्या धाकाखाली करते? भूषण, मी काय विचारतोय, नयन हे लग्न ताराक्काच्या धाकाखाली करते का? हर्षवर्धन, खरं खोटं काय आहे ते तुला ऐकायचंय ना? अरे मग मी सांगते. अरे ते पोरगा आहे ना, एकदम बेवडा आहे. धंदा पाणी बी काय करत नाही. शिकाय म्हणून कॉलेजात जातय आणि टवाळक्या करत बसतय. ना त्याला गावात मान आहे ना त्याच्या घरच्याला. अरे त्यांचेच खाण्यापिण्याचे हाल आहेत. त्या घरात आपण आपल्या नयनला द्यायचं वय? अरे त्याचा डोळा फक्त आपल्या संपत्तीवर आहे. आता एवढं समजा नजराड करून बी नयनचा हात मी त्याच्या हातात दिला असता, तर नयनचं प्रेमच नाही त्याच्यावर. किती वेळा आम्ही समजवायचा प्रयत्न केला तर पहिले पाडे 55. लक्ष्मी म्हणाली म्हणून मी तुला. आता तिचं काय ऐकतो तू? लबाडीनं जगणाऱ्या खानदानातली हाय ती. बापले दोघं बी सारखीच. दुसऱ्याच्या संपत्तीवर डोळा असतोय त्यांचा. कुणाचं चांगलं झालेलं म्हणून बघवत नाही. आपलं तर नाहीच नाही. अरे आपल्या खानदानाचं नाक कापायला टपल्यात ती. आता माझं खोटं वाटत असेल, गावात जाऊन चौकशी कर.
म्हणजे ते बापले किती खोटारडी आहेत ते समजल तुला. तारका, माझा पूर्ण विश्वास आहे तुझ्यावर. तू कशाला खोटं बोलशील? झोप येत नाही? तुम्ही झोपले नाही अजून? मला माहिती होतं ना, माझी पोरगी मनातलं बोलल्या बिगर झोपायची नाही, म्हणून मी बी पडून राहिलो होतो निसताच. काही सांगायचं आहे का? ते मी आज दीपालीच्या शेतात नव्हते गेले. मग माझ्या वर्गातला हेमे आहे ना, तो विहिरीत उडी मारून जीव द्यायचा प्रयत्न करत होता. म्हणून मी त्याला वाचवायला गेले होते. काय करावं आता या पोरांना? अरे या पोरांना जीव म्हणजे काय वाटतं का? एवढा स्वस्त झालाय वय जीव? काय काय असं काय केलं त्यानं? बाबा ते माझं नयनवर लय प्रेम आहे. मी आज सोडतो लक्ष्मीच्या समोर. मी हे जे काही करते ना ते त्याच्यासाठीच करते, तो जिवंत राहावा म्हणून. पण खर तर ना माझं चुकलं. नयनच्या घरी जाऊन भर हळदीमध्ये मी सगळ्यांना नव्हतं बोलायला. त्यांना वाटलं असेल मी मुद्दाम केलं. आता आज दुःख धरून बसतील. काय डूक धरायचा तो धरू दे. एखाद्या पोरीचं तिच्या मनाविरुद्ध लग्न करता येईल, मग त्यांच्या पुढं तू जर उभी राहिलीस तर ते काय चुकलं तुझं? अगं असं जर अन्याय होत असेल तर त्याच्या विरोधात आपण ठामपणे उभं राहिलं पाहिजे. हा काय आलं? चल झोपूया, आता सकाळी जायचंय आपल्याला. हा शहरातलं स्थळ आलं तेव्हा कुठल्या पण बापाने तिच्या पोरीचं लग्न असं डोळे झाकून लावून दिलं असतं. पर तुम्ही तेव्हा माझ्या मनातली इच्छा ओळखून ते स्थळ नाकारून टाकलं. तुमच्यासारखे बाबा प्रत्येक पोरीला भेटू दे जे तिच्या मनातलं ओळख, तिला काय पाहिजे काय नको हे समजून घेते, आणि हे असे तिच्या पाठीशी खंबीर उभे राहते. तुम्ही माझे खरे सुपर हिरो आहात. माझी पोरगी ती काय कमी आहे? हा अरे लाखात एक आहे माझी पोरगी. तिचं लग्न काय असंच होणार आहे कोणाशी बी? किती छान झालं ना लग्न. I'm really sorry. लागलं तर नाही ना तुला? यांचा भाव आहे ना तू? अरे तू भाव नाही दुश्मन आहे, दुश्मन.
मला मारणार मला मारणार तर आता